लोकसभेमध्ये भारत अमेरिकेमधल्या व्यापार करारावरून गोंधळ. पियुष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांचा गोंधळ. लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. बारामतीमध्ये शरद पवारांच्या पार्थ आणि जय पवार यांच्यासह विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसोबत झाली बैठक. पवारांची जय, पार्थ आणि विजया पाटील यांच्याशी स्वतंत्रपणे बैठक. देवेंद्र फडणवीस विलिनीकरणाच्या चर्चेमध्येच नव्हते, त्यांना भाष्य करण्याचा अधिकार काय? शरद पवार यांचा पुन्हा एकदा सवाल. दादांच्या प्रस्तावित स्मारकाची माहिती नाही असं वक्तव्य. सुनेत्रा उपमुख्यमंत्री झाल्या ही आनंदाची गोष्ट असंही वक्तव्य. दिवंगत अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल आला उजेडात. दादांचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये चालवला दादांचा फोन कॉल. माळी समाजाच्या उमेदवाराविषयी झालं होतं बोलणं. नाशिकच्या भाजपमध्ये नाराजीचा बॉम्ब. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर आणि उपमहापौराचं नाव निश्चित करण्यावरून सुनील केदार नाराज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मनमानी. अनावश्यक खरेदीला ब्रेक. 15 फेब्रुवारीपासून नव्या निविदांना आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊ नये असे निर्देश. दिल्लीच्या गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये 3 सख्ख्या बहिणींची आत्महत्या. मुलींची वय 12, 14 आणि 16 वर्ष. पालकांनी गेम खेळायला मनाई केल्यामुळे आत्महत्येचा संशय. आणि सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ. सोन्याच्या दरामध्ये 7,000 रुपयांची वाढ होऊन तोळ्याचा भाव 1,52,000वर. चांदी किलोमागे 37,000 वाढली 2,87,000वर.